लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू सकाळी सावीसाठी नाश्ता आणि दूध घेऊन जाते. त्यानंतर ती सावीला झोपेतून उठवते आणि तिला सांगते की आजपासून तू इथे शाळेत जाऊ शकते. माझं तुझ्या स्कूलच्या प्रिन्सिपलसोबत बोलणं झालं आहे. आणि ते ऐकून सावी खूप खुश होते आणि त्यानंतर ती तयार होण्यासाठी जाते. तर सिंधू मनाशी म्हणत असते की सावी सॉरी, मला तुला इतक्या लवकर उठवावं लागलं, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. दुसरीकडे राघव झोपेत सिंधूचं नाव घेत असतो आणि नेमकं ते राजश्री ऐकते. आणि जेव्हा हे राघवला समजते तेव्हा त्याला वाईट वाटते. तर राजश्री त्याला म्हणते की राघव, काळजी करू नको, मी कायम तुझ्या सोबत आहे. आणि त्यानंतर ती राघवला समजावते की याच कारणामुळे काकू सिंधूला घरात ठेवून घेण्यासाठी तयार नव्हत्या. आणि ते ऐकून राघव खाली मान घालतो. तर दुसरीकडे सिंधू तिच्याकडे असणारे पैसे मोजत असते. त्याच वेळी सावी त्या ठिकाणी येते. ती सिंधूला विचारते की आई, मी विनूसोबत खेळायला जाऊ का? आणि त्यावर सिंधू हो म्हणते. त्यामुळे सावी पटकन तेथून निघून जाते. तर इकडे सिंधूला सतत रुक्मिणीचं बोलणं आठवत असतं की महिन्याच्या 1 तारखेला 30,000 रुपये घर भाडं द्यायचं. आणि त्यामुळे सिंधू काळजीत पडते. ती सतत तिच्याकडे असणारे पैसे मोजत असते, मात्र ते 10,000ही नसतात. आणि त्यामुळे काय करायचं असा प्रश्न सिंधूला पडतो. आणि त्याचवेळी तिचं लक्ष तिच्या बोटात असणाऱ्या अंगठीकडे जातं. तर दुसरीकडे राजश्री राघवला म्हणत असते की मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो, कारण तू सिंधूच्या वडिलांना जे वचन दिलं होतं ते तू पूर्ण केलं आहे. आणि फक्त कर्तव्य म्हणून नाही, तर प्रेम म्हणून. पण आता परिस्थिती खरंच खूप बदलली आहे. तू असं समज की तुझे आणि सिंधूचे ऋणानुबंध इथपर्यंतच होते. यापुढे तुला तुझ्या आयुष्यावर लक्ष द्यावं लागणार आहे. देवाने तुला अजून एक संधी दिली आहे. त्या संधीचा तू वापर कर आणि आयुष्यात खुश राहा. तुलासुद्धा खुश राहण्याचा हक्क आहे. मात्र त्यावर राघव काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे सिंधू ती अंगठी बोटामधून काढते. तिला आठवतं की ही अंगठी राघवने तिला गिफ्ट म्हणून दिली होती आणि तिला सांगितलं होतं की ही अंगठी आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे. तू कधीच हिला स्वतःपासून दूर करू नको. आणि त्यामुळे सिंधूला काय करावं असा प्रश्न पडतो. अंगठी विकावी की नाही या विचारामध्ये ती असताना तिला अचानक समोर तिचं प्रतिबिंब दिसतं, जे सिंधूला म्हणत असतं की सिंधू, तू प्रॅक्टिकल विचार कर. तुला पैशांची गरज आहे, कारण जर तू रुक्मिणी काकूंना महिन्याच्या 1 तारखेला 30,000 रुपये घरभाडं दिलं नाही तर त्या तुझा आणि सावीचा अपमान करतील, तुम्हाला या घराबाहेर काढतील. मग विनूची ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत तू कुठे राहणार आहे? आता तू एकटी नाही आहेस, तर तुझी मुलगीसुद्धा तुझ्या सोबत आहे. त्यामुळे तू उगाच इमोशनल होऊ नको. त्यावर सिंधू म्हणत असते, पण ही अंगठी मला राघवने दिली होती. तर तिचं प्रतिबिंब म्हणत असतं की राघव आता त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहे. मग तू तरी त्यांची आठवण म्हणून ही अंगठी तुझ्याजवळ का ठेवते? ती अंगठी विक आणि रुक्मिणी काकूंना त्यांचे 30,000 रुपये दे. आणि मग शेवटी सिंधू ती अंगठी विकण्याचाच निर्णय घेते. तर दुसरीकडे राजश्री राघवला सांगत असते की इतक्या वर्षांमध्ये सगळं काही बदललं, पण एकच गोष्ट बदलली नाही, आणि ती गोष्ट म्हणजे मधूचं तुझ्यावर असणारं प्रेम. आणि ते ऐकून राघव तिच्याकडे पाहतच राहतो. राजश्री म्हणत असते की बघ ना राघव, मधूने तुझं प्रेम मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले. तू तिच्याशी कसाही वागला तरी शेवटपर्यंत ती तुझ्यावर प्रेम करतच राहिली. तिचं तुझ्यावर असणारं प्रेम कधीच बदललं नाही. आणि त्या सिंधूसारख्या स्वार्थी मुलीसाठी तू प्लीज तिला कधीच दुखावू नको. आणि पुढे ती म्हणते की सिंधूला मी सुद्धा मुलगी मानायचे, पण तिच्या मरणाच्या बातमीपेक्षा आत्ताची परिस्थिती खूप भयंकर आहे आणि मी हे सगळं सहन नाही करू शकत. आणि आत्ता आपल्या घरात जी मुलगी राहते ना, ती खरं तर आपली सिंधू नाहीच आहे, कारण ती खूप स्वार्थी आहे. ती सगळं काही विसरून गेली आहे. त्यामुळे आता तू सुद्धा विसर आणि तुझ्या आयुष्यात पुढे जा. आणि त्यानंतर ती राघवला म्हणते की तू मला वचन दे की तू राणीला कधीच दुखवणार नाही, तिचं मन कधीच तू मोडणार नाही. आणि त्यावेळी राघवच्या डोळ्यासमोर मंगेश आणि सिंधू येतात. आणि मग तो पटकन राजश्रीला वचन देतो की मी मधूचं मन कधीच दुखावणार नाही, मी तिच्यावर खरंच खूप प्रेम करेल. आणि त्यामुळे राजश्री खूप खुश होते. त्यानंतर राणी स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना राघव तिथे येतो. तो राणीला म्हणतो की तू माझ्यासोबत चल, माझं एक महत्त्वाचं काम आहे. आणि त्यानंतर तो राणीचा हात पकडूनच तिला बाहेर घेऊन जातो.
बाहेर सोनार आलेला असतो. राघव त्यांची ओळख राणीसोबत करून देत म्हणतो की हे आपल्या पेढीवरच काम करतात आणि नवीन दागिन्यांची डिझाईन घेऊन इथे आले आहेत. आणि ते ऐकून राणी खुश होते. तर राघव त्या व्यक्तीला सांगतो की ही माझी बायको मधू, हिच्यासाठी तुम्ही खूप छान दागिना दाखवा. मात्र त्यावर राणी राघवला विचारते की अचानक हे सगळं कशासाठी. त्यावर राघव म्हणतो की आपलं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आहे माहिती आहे ना तुला. मी तुला लग्नातही काही दिलं नाही आणि त्यानंतर तुझा वाढदिवसही झाला, मी तुला वाढदिवसाचं गिफ्टसुद्धा दिलं नाही, त्यामुळे हे सगळं. मात्र राणी म्हणत असते की या सगळ्याची काही गरज नाही. परंतु त्याच वेळी राजश्री त्या ठिकाणी येते. ही सुद्धा राणीला खूप आग्रह करते आणि त्यामुळे राणी दागिना घ्यायला तयार होते. त्यानंतर तो व्यक्ती राणीला छान छान दागिने दाखवत असतो आणि ते दागिने बघून राणी आणि राजश्री खूपच खुश होतात. मात्र त्याच वेळी राघवला एक कॉल येतो, त्यामुळे तो बाजूला जातो. तर दुसरीकडे सिंधूसुद्धा त्या ठिकाणी येते आणि ती त्या सोनाराकडे बघून मनाशी म्हणत असते की मी एकदा यांना विचारून बघू का, हे माझी अंगठी विकत घेतील का. आणि त्याच वेळी राघवचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो मुद्दाम त्या सोनाराला सांगतो की तुमच्याकडे जो सगळ्यात जड दागिना आहे ना, तो माझ्या बायकोसाठी दाखवा. आणि त्यावर तो सोनारही हो म्हणतो आणि तसा दागिना राणीसाठी दाखवतो. त्यामुळे राणी खूपच खुश होते. तर राघव सिंधूकडे हसतच बघत असतो. त्यानंतर सिंधू त्या सोनाराकडे जाते आणि त्याला ती अंगठी देत विचारते की या अंगठीचे किती पैसे होतील, मला ही विकायची आहे. त्यावर तो सोनार ती अंगठी बघत म्हणतो की आधी पेढीवर नेऊन हिचं वजन करावं लागेल. त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे, तुम्ही करा वजन आणि तसं मला कळवा. त्यावर तो सोनारही हो म्हणतो. त्यानंतर तो सिंधूला विचारतो की ताई तुम्हाला सुद्धा कोणता दागिना घ्यायचा आहे का. त्यावर सिंधू नाही म्हणते आणि पटकन तेथून निघून जाते. तर राजश्रीच्याही लक्षात येतं की तिने गॅसवर काहीतरी ठेवलं होतं, त्यामुळे ती पटकन किचनमध्ये जाते. तर राणी त्या सोनाराला विचारत असते की त्या ताई तुमच्याशी काय बोलत होत्या. त्यावर सोनार ती अंगठी दाखवत सांगतो की त्यांना ही अंगठी विकायची आहे. त्यावर राणी ती अंगठी बघते आणि तिला आठवतं की ही अंगठी राघवने सिंधूला गिफ्ट म्हणून दिली होती, पण तिला कळत नाही की सिंधू ही अंगठी का विकणार आहे. तर दुसरीकडे सिंधू गॅलरीमध्ये उभी असते आणि त्याच वेळी अन्वी तिथे येते आणि जेव्हा तिला समजतं की ही सिंधू आहे, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती पळतच जाऊन सिंधूला मिठी मारते. तर अन्वीला बघून सिंधूसुद्धा खूप खुश होते. अन्वी तिला म्हणत असते की सिंधू मामी तू कुठे होती इतके दिवस, मी तुला खरंच खूप मिस केलं. मी इथे सगळ्यांना सतत विचारत असायचे की सिंधू मामी कुठे आहे, पण कोणीच मला काही सांगितलं नाही. तर सिंधू तिला शांत करत असते. अन्वीला भेटून तिलाही खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर ती सिंधूला विचारते की तू इथे विनूवर उपचार करण्यासाठी आली आहेस का. आणि त्यावर सिंधू हो म्हणते. तर अन्वी वैतागून म्हणते की या लोकांना आता तुझी मदत चालते का, खरंच हे लोक खूप स्वार्थी आहेत. मात्र सिंधू तिला शांत करते आणि सांगते की मी इथे फक्त विनूसाठी आली आहे, कारण मी त्याला तसं प्रॉमिस केलं होतं. आणि त्यावर अन्वीसुद्धा आनंदाने हो म्हणते आणि पुन्हा एकदा सिंधूला मिठी मारते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू मंगेशसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असते. मात्र त्याच वेळी राघव तिथे येतो आणि तो रागातच सिंधूकडे बघतो आणि त्यानंतर सिंधूला समजतं की आपली अंगठी राणीने विकत घेतली आहे, त्यामुळे ती राणीकडे पुन्हा ती अंगठी मागण्यासाठी जाते. मात्र राघव म्हणतो की ती अंगठी आता मधूची आहे, तिच्यावर इतर कोणाचाही हक्क नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.